मी एक खास प्रकारची रेमेडी बनवून माझ्या केसांमध्ये फक्त 21 दिवस वापरली आणि 21 दिवसांच्या आतमध्येच माझे केस गळणं पूर्णपणे बंद झालं आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच माझे केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब झाले. लोक मला म्हणायचे की केस लांब होण्यासाठी महिने लागतात, पण मी काही दिवसांमध्येच माझे केस लांब केलेले आहेत. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी सांगितलेली रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीनेच फक्त 21 दिवस आपल्या केसांमध्ये वापरून बघा. तुमच्या केसांवरती तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील. आणि जर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मला रिझल्ट मिळाला नाही. मी त्यावरती देखील एखादं सोल्युशन तुम्हाला नक्की सजेस्ट करेल. आणि जर तुम्हालाही तुमचे केस लांब बनवायचे असतील, मजबूत बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बघा, आपली रेमेडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण इथं कडुलिंबाची पानं घेणार आहोत. कारण कडुलिंबाची पानं आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या केसांसाठी खूप जास्त चांगली असतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आढळते, जे आपल्या केसांच्या मुळांना मजबूत बनवण्याचं काम करते. आणि जर तुमच्या केसांची मुळं कमजोर झालेली असतील, खूप जास्त प्रमाणात तुम्हाला हेअरफॉल होत असेल आणि केसांची ग्रोथ देखील होत नसेल, तुम्ही टक्कल पडण्याच्या समस्येला बळी पडलेला असाल किंवा मग बळी पडणार असाल, तर तुम्ही माझ्या सांगितलेल्या पद्धतीने कडुलिंबाची पानं आपल्या केसांवरती वापरली तर तुमच्या केसांवरती अगदी 100% रिझल्ट मिळेल. तुमच्या केसांची ग्रोथ 2 पट नाही तर 10 पटीने वाढायला सुरुवात होईल. कारण कडुलिंबाच्या पानांमध्ये इतकं जास्त प्रोटीन असतं, जे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं. जेवढे पण मोठमोठे ब्रँड्स आहेत किंवा मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या सगळ्यांनी आपल्या प्रोडक्ट्समध्ये कडुलिंबाच्या पानांचा वापर देखील सुरू केलेला आहे. कारण कडुलिंबाची पानं हा एक असा घटक आहे जो आपल्या केसांच्या अनेक समस्या कायमच्या दूर करतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की कडुलिंबाची पानं वापरून तुम्ही तुमचे केस अगदी 100% लांब, दाट आणि मजबूत कशा प्रकारे बनवू शकता. तर तुम्हाला जास्त नाही तर फक्त 1 मूठभर एवढी ताजी अशी कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत आणि ती स्वच्छ अशी धुवून घ्या. धुतल्यानंतर कडुलिंबाच्या पानांचे देठ आणि पानं वेगळी करून घ्या आणि त्यानंतर एक जाड बुडाचं स्टीलचं भांडं घ्या. यामध्ये आपली सगळी काही कडुलिंबाची पानं आपल्याला ॲड करायची आहेत आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्त्याचा देखील वापर करणार आहोत. कारण कढीपत्ता देखील आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतो. यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन असतं, जे आपल्या केसांना मुळांपासून मजबूती देतं. जर तुमचे केस वेळे अगोदर पांढरे होत असतील, केस खूप जास्त प्रमाणामध्ये गळत असतील किंवा मग केसांची वाढ थांबलेली असेल, तर तुम्ही या रेमेडीमध्ये कढीपत्त्याचा वापर नक्की करा. तुम्ही बघितलेलं असेल की साऊथ इंडियन महिलांचे केस खूप जास्त दाट असतात आणि सोबतच लांब असतात. तर ते आपल्या केसांसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती कढीपत्त्याचा वापर करतात. आणि जर तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं खाल्ली तर तुमच्या केसांमध्ये तुम्हाला अगदी एका महिन्यामध्येच अप्रतिम असे बदल जाणवायला लागतील. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही आपली ही रेमेडी फक्त 1 ते 2 महिना नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप छान असे रिझल्ट मिळतील. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मेथीदाण्याचा देखील वापर करायचा आहे. कारण मेथीदाणा आपल्या केसांसाठी एखाद्या अमृतासारखं काम करतो. यामध्ये निकोटिक ॲसिड आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपली केस गळती कमी होते. आणि जर का तुम्हाला डॅन्ड्रफची वगैरे समस्या असेल ना, तर ती देखील हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होते. साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढा मेथीदाणा आपल्याला या रेमेडीमध्ये वापरायचा आहे. आणि मेथीदाणे आपल्या केसांच्या वाढीसाठी देखील मदत करतात. जर एखाद्या व्यक्तीला टक्कल पडलेलं असेल आणि त्या व्यक्तीने सलग 2 ते 3 महिने मेथीदाण्यांचा वापर केला तर त्यांच्या डोक्यावरती नवीन केस उगवायला देखील सुरुवात होईल. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील याच्यामध्ये ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा, बोरिंगचं पाणी किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर आपली ही रेमेडी बनवण्यासाठी अजिबात करू नका. तर तुम्हाला फक्त फिल्टरच्या पाण्याचा किंवा मग पिण्यासाठी तुम्ही जे कोणतं पाणी वापरत असाल तेच पाणी या रेमेडीसाठी वापरायचं आहे. त्यानंतर सगळं काही मिश्रण गॅसवरती ठेवा आणि गॅसची फ्लेम ऑन करा. आता आपल्याला हे सगळं काही मिश्रण हाय फ्लेमवरती अजिबात शिजवायचं नाहीये, तर अगदी लो फ्लेमवरती शिजवायचं आहे. तुम्ही जितक्या हळूहळू हे सिरम तयार कराल तेवढं सिरम जास्त इफेक्टिव्ह होणार आहे. आणि त्यासोबतच कढीपत्त्यामधील आणि कडुलिंबाच्या पानांमधील जे काही प्रोटीन आहे ते आपल्या सिरममध्ये अगदी चांगल्या प्रकारे उतरण्यासाठी सुरुवात होईल, ज्यामुळे केसांची ग्रोथ खूप वेगाने होण्यासाठी मदत होईल. आता आपण या सगळ्या काही गोष्टी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि हे व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे सिरम नक्की किती वेळ शिजवायचं. तर जर तुम्हाला तुमच्या केसांसाठी अगदी उत्तम क्वालिटीचं सिरम बनवायचं असेल तर किमान 15 ते 20 मिनिटं तुम्हाला हे सिरम बनवण्यासाठी लागणार आहेत. जर तुम्ही घाई केली तर हे सिरम अजिबात चांगलं रेडी होणार नाही आणि तुम्हाला हवे तसे रिझल्ट देखील तुमच्या केसांवरती मिळणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, अगदी व्यवस्थित आणि हळूहळू प्रोसेस करा. त्यामुळे तुमचं सिरम अगदी इफेक्टिव्हरित्या तुमच्या केसांवरती काम करेल.
काही लोक रेमेडी तर वापरतात पण त्यांना योग्य असे रिझल्ट मिळत नाहीत, कारण ते व्हिडिओ अर्धवट बघतात आणि त्यामुळे त्यांना अर्धवटच माहिती मिळते. जर तुम्ही कोणाचाही व्हिडिओ बघत असाल तर तो पूर्णपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला चांगली अशी माहिती मिळेल आणि त्यासोबतच तुमच्या केसांवरती छान असे इफेक्ट देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा, जे केसांच्या समस्येमुळे खूप जास्त प्रमाणात त्रस्त झालेले असतील. जर तुम्ही ही रेमेडी माझ्या सांगितलेल्या पद्धतीने तुमच्या केसांवरती वापरून बघितली तर तुमचे केस गळणं बंद होईल आणि केसांची ग्रोथ अगदी 2 पट नाही तर 10 पट वेगाने सुरुवात होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला हा उपाय पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होत नाही आणि आपल्या केसांना कोणतंही नुकसान देखील होत नाही. मुलगा असू द्या किंवा मग मुलगी असू द्या, सगळेजण आपल्या या रेमेडीचा नक्कीच वापर करू शकतात. आता 10 ते 12 मिनिटं झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा आणि आपलं सगळं काही सिरम थंड करून घ्या. थंड झाल्याच्या नंतर एखाद्या स्ट्रेनरच्या साहाय्याने किंवा मग कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने सगळं काही सिरम व्यवस्थित असं गाळून घ्या. आणि गाळल्याच्या नंतर जी काही कडुलिंबाची पानं, कडीपत्त्याची पानं आणि मेथीदाणा शिल्लक राहिलेला आहे त्याला मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये अगदी बारीक बनवून तुम्ही हेअर मास्क देखील नक्कीच तयार करू शकता आणि तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता. आणि जर का तुम्हाला तसं करायचं नसेल तर ही स्टेप तुम्ही स्किप केली तरी देखील चालू शकतं. बघा, आपलं जे काही सिरम आहे ते इथं रेडी झालेलं आहे आणि हे सिरम तुम्ही असं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता, कारण याचे देखील खूप छान असे रिझल्ट आपल्याला आपल्या केसांवरती मिळत असतात. पण जर तुम्हाला हे सिरम आणखी जास्त स्ट्रॉंग बनवायचं असेल आणि जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल किंवा मग तुमचं स्कॅल्प इची असेल तर यामध्ये साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस देखील आपल्याला ॲड करायचा आहे, कारण लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, ज्यामुळे आपल्या केसांमधील कोंडा आणि सोबतच इचिंगची समस्या कमी होण्यासाठी हेल्प होत असते. बघा, लिंबाचा रस ॲड केल्याच्या नंतर आपल्याला सगळं काही सिरम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला लिंबाच्या रसाची ॲलर्जी असेल तर तुम्ही इथं लिंबाचा रस स्किप केला तरी देखील चालू शकतं आणि लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथं रोज वॉटरचा देखील नक्कीच वापर करू शकता. व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला या सिरममध्ये एक महत्त्वाचा असा घटक ॲड करायचा आहे आणि ते म्हणजे व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल. कारण व्हिटॅमिन ई आपल्या केसांसाठी खूप चांगलं मानलं जातं आणि जर तुम्हाला स्प्लिट एंडची समस्या असेल ना तर ती देखील व्हिटॅमिन ईमुळे हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होते. आणि जर तुमचे केस वेळेअगोदर पांढरे होत असतील आणि ते काळे करण्यासाठी तुम्ही देखील केमिकलयुक्त हेअर डायचा वापर करत असताल, ज्यामुळे केसांच्या मुळांमध्ये खूप साऱ्या समस्या निर्माण होतात, त्यामुळे हेअरफॉल देखील खूप जास्त प्रमाणात वाढतो. आणि जर तुम्हाला केस काळे, दाट आणि मजबूत बनवायचे असतील तर व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल आपल्या या रेमेडीमध्ये तुम्ही नक्की वापरा. हे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने आपलं सगळं काही सिरम रेडी होणार आहे. त्यानंतर आपलं सगळं काही सिरम अगदी व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्या आणि जवळपास 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपलं आयुर्वेदिक असं हेअर ग्रोथ सिरम इथं रेडी होईल. आता हे सिरम केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग मी तुम्हाला सांगते की हे केसांवरती नक्की कशा प्रकारे अप्लाय करायचं. तर सर्वात अगोदर सिरम आपल्याला एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला केसांच्या मुळांवरती स्प्रे करायचं आहे आणि सोबतच आपल्याला केसांच्या लेंथवरती देखील अप्लाय करायचं आहे. जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या साहाय्याने देखील सगळं काही सिरम तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. अप्लाय केल्याच्या नंतर अगदी 5 ते 6 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर आपल्याला 2 तास हे सिरम आपल्या केसांवरती असंच ठेवायचं आहे. तुम्ही रात्री लावून सकाळी देखील हेअर वॉश नक्कीच करू शकता. 2 तासानंतर जेव्हा तुम्ही शॅम्पू कराल तेव्हा अगदी माइल्ड शॅम्पूचा वापर करा आणि शॅम्पू डायरेक्ट स्कॅल्पवरती किंवा मग केसांवरती अजिबात अप्लाय करू नका. बघा, आपल्या भारतामधील जवळजवळ 100 पैकी 80% लोकांना शॅम्पू करण्याची योग्य पद्धत अजिबात माहीत नाहीये आणि त्यामुळे त्यांना खूप जास्त प्रमाणावरती हेअरफॉल देखील होत असतो. मी तुम्हाला शॅम्पू करण्याची योग्य पद्धत सांगते. तर तुम्हाला काय करायचंय, थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये शॅम्पू डायल्यूट करायचा आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचा. शॅम्पू करण्याच्या वेळी तुम्ही त्याच्यामध्ये लिंबाचा देखील नक्की वापर करू शकता आणि या शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. आठवड्यामधून फक्त 2 वेळा जर तुम्ही ही रेमेडी ट्राय केली आणि सतत 1 ते 2 महिने वापरली तर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल जाणवायला लागतील आणि तुमच्या केसांची ग्रोथ अगदी दुप्पटपटीने व्हायला देखील सुरुवात होईल. चला तर मग आपली ही रेमेडी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. बाय बाय.